राज्यासह अहिल्यानगर जिल्ह्यात विधान परिषद निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच अहिल्यानगर जिल्ह्यातील 3 सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रमही जाहीर झाला आहे। वृद्धेश्वर, ज्ञानेश्वर आणि मुळा या सहकारी साखर कारखान्यासाठी 26 मे पासून अर्ज भरण्याची प्रक्रिया ही सुरू झाली आहे। जिल्ह्यातील राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुकीचा राजकीय बॉयलर आता पेटला आहे। यामध्ये आमदार मोनिका राजळे यांच्याशी निगडित वृद्धेश्वर सहकारी साखर कारखाना, माजी आमदार चंद्रशेखर घुले यांचा ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना आणि माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली असलेला मुळा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे। यातील वृद्धेश्वर साखर कारखान्याला तर बिनविरोध निवडीची मोठी परंपराच लाभलेली आहे। केवळ एकदाच हा कारखाना दिवंगत माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांच्या ताब्यात गेला होता। हा अपवाद वगळता स्थापनेपासूनच वृद्धेश्वर साखर कारखाना हा राजळे कुटुंबियांच्याच ताब्यात आहे। या कारखान्याचे विद्यमान चेअरमन तथा माजी आमदार आप्पासाहेब राजळे यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याची धुरा सुरू असून भाजपच्या आमदार मोनिका राजळे तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल राजळे हे संचालक मंडळात कार्यरत आहेत। पाथर्डी शेवगाव मतदारसंघात सहकारातील भाजपचे राजळे, अजित पवार गटाचे घुले व शरद पवार गटाचे प्रताप ढाकणे हे तिघे मातब्बर नेते आहेत। तिघांचे हे सहकारी साखर कारखाने आहेत। मात्र तिघेही मतदारसंघात एकमेकांचे राजकीय विरोधक असले तरी दुसऱ्यांच्या साखर कारखान्याच्या निवडणुकीत ते लक्ष घालत नाहीत व आपल्या कारखान्याच्या निवडणुका बिनविरोध घडवून आणतात। यंदाही राजळे यांच्या वृद्धेश्वर कारखान्याची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता अधिक आहे। मात्र शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे कोणती भूमिका घेतात याकडे लक्ष लागणार आहे। मुळा व ज्ञानेश्वर साखर कारखान्याच्या अनेक निवडणुका बिनविरोध झाल्या तर अपवादात्मक वेळी निवडणुका झाल्या, मात्र तेथे विरोधकांना अपेक्षित असे यश मिळाले नाही। मुळा कारखान्यावर गडाख कुटुंबियांचे व ज्ञानेश्वर कारखान्यावर घुले कुटुंबाचे स्थापनेपासूनच निर्विवाद वर्चस्व आहे। दोघांनी तडजोडी करत निवडणुका बिनविरोध करण्यासाठी विरोधकांना एखाद दुसरी जागा दिलेली देखील आहे। मुळाचे कार्यक्षेत्र असलेल्या नेवासा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत शंकरराव गडाख यांचा पराभव करीत शिवसेना शिंदे गटाचे विठ्ठलराव लंगे विजयी झाले आहेत। आमदार लंगे व त्यांचे वडील ज्ञानेश्वर कारखान्यात दीर्घकाळापासून संचालक होते, यामुळे लंगे यांच्या भूमिकेकडे लक्ष राहणार आहे। पूर्वी भाजपचे असलेले माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनीही गडाख व घुले यांच्या विरोधात साखर कारखान्यात भूमिका घेतली होती, मात्र त्यांना यश काही मिळाले नाही। यामुळे आगामी काळात या तिन्ही कारखान्यांच्या निवडणुका बिनविरोध होतात की विरोधक निवडीच्या मैदानात उतरतात याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे। तुमचं यावर काय म्हणणं आहे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन अपडेट्ससाठी पेजला फॉलो करायला विसरू नका।